साईनामाचा गजर करीत फुलांची उधळण, साईनामाचे भजन आणि वाद्यांचा गजर यामुळे साईमय झालेल्या वातावरणात शेकडो साई भक्तांच्या उपस्थितीत कर्वेनगरमधील श्री सद्गुरू साईबाबा सेवा संस्थेच्या वतीने आयोजित पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे। श्री सद्गुरू साईबाबा सेवा संस्थेच्या वतीनं साई उत्सव 2024चे आयोजन करण्यात आलं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री साईबाबा पालखीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती। उत्सवाचे यंदा 16वे वर्ष आहे। यावेळी श्री सद्गुरू साईबाबा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुषार कैलास झेंडे, कुमार लांडे, वैभव नवसे, उमेश झेंडे, योगेश झेंडे, कैलास जाधव, विजय मोरे, साई धंगेकर, दिनेश गालफाडे, संदीप गवळी, विजय साळवे, अमोल शिंदे, राहुल ढमाळे उपस्थित होते। तुषार झेंडे म्हणाले, साई उत्सवानिमित्त विविध सामाजिक आणि धार्मिक कार्याक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये साई मूर्तीचे मंगल स्नान, साई पादुकांची महापूजा व अभिषेक, श्री साई सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, साईबाबांची सांज आरती व महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। 16व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे ते शिर्डी साईबाबा पालखीच्या पादुकांचे पूजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। शिवाई चौक ते साई मंदिर असा पालखी सोहळा संपन्न झाला। यावेळी कोथरूडमधील श्री म्हातोबा भजनी मंडळ आणि बोबगावमधील श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांनी भजन सेवा दिली। उत्सवात मल्हार निर्मित गरजा हा महाराष्ट्र हा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाला। उत्सवाअंतर्गत ज्येष्ठ रक्तदाते सदाशिव कुंदेन यांच्या मार्गदर्शनाखाली 5 जानेवारी 2025 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे।